या मारी गुंडे कुठे अरे गुंड्या अरे गुंड्या अरे बोल तर दादा काय म्हणतोय बाबा. इथे जायचं रे. अरे मला कुठे काय नाही रे हातीतलं खाऊन खाऊन तोंडाचा पाय विस्कूट आला बघ बरोबर आहे दादा. तू हटलं खातोस मी बी हटूनच खातो रे. मग काय करायचं म्हणतोस दादा तू आता हा? हा बरं ठीक आहे. अरे आता दिवाळी आली आणि दिवाळी घरी झाप झाप फराळ मिळतोय रे. अरे दादा खमंग चकल्या काय चिवडा काय शेव चिवडा काय लाडू बट्या खमंग असं पण हे सगळं कुठे मिळते हॉटेलमध्ये. गुंडे काय आधी हातीचं सगळं खाऊन खाऊन तोंडाला विस्कूट झालाय आणि हातीचं म्हणतोस तू. मग काय करायचं आता कोणा तरी खरा जाऊन खाल्लं पाहिजे आपण ते. अरे दादा गुंड्या, अरे अरे कोणत्या गहन विषयावर चर्चा चालू आहे मला पण कळू द्या. हो मास्तर हो ह्यो आपला दादा म्हणतो होता बाहेरचं खाल्ल्यानं चांगलं नसतंय घरचं खायला पाहिजे म्हणतो ह्यो. हा चांगलं नव्हे अगदी बरोबर. अरे हॉटेलमधलं हे अपायकारक असतं आणि नेहमी हॉटेलमध्ये जेवू नये. अरे आपल्या घरामध्ये शुद्ध सात्विक आरोग्यदायी असं जेवण करावं. मला आठवलं अरे आता दिवाळी आली. पूर्वीच्या काळी घरातील सगळे सदस्य दिवाळीची तयारी करायचे. घरातील पुरुष मंडळी घरातील स्त्रियांना फराळ करताना मदत करायची. आणि आज देखील मीही मदत करतो आणि मी म्हणेन पुरुष मंडळींनी घरात मदत करायलाच पाहिजे. तर अहो केलीच पाहिजे. हा मास्तर दादा मला म्हणाल की आम्हाला मदत केली पाहिजे. मी काय म्हणायचं आम्ही तुमच्या घरामध्ये येऊन दिवाळीला तुम्ही मदत केली तर चालेल काय? अरे मग बरंच की तुम्ही जर मला मदत केली तर माझं काम हलकंच होणार आणि जाताना फराळ करून जावा. तसं मग मास्तर आपण तुमच्या घरी भरपूर फराळ तयार करू. हा वर्षभर आमच्या जिभेची चव दिली तुमच्या घरी आम्हाला कधी पण फराळ करून जाता येईल. कसं गुंड्या? बरोबर दादा. हा माझ्याकडे फराळ येणार माझ्या घरी ते पण वर्षभर. म्हणजे तुमच्या जिभेच्या चवीसाठी मी वर्षभर दिवाळी साजरी करायची. म्हणजे दिवाळीत माझं दिवाळ काढायचं ठरवलं. जिभेची चव काय फराळ त्यामुळं तुमचं जिभेची चव काढतो.